तराळ्यातले टीम करोडातले तेच म्हणते तराळ्यातले. अरे बा तुम्ही कशा बसलेले? वाचली जरा कॅच कशी घेतला ती टाकल्यावर पडलेली कॅच घेतला टाकल्यावर बॉल पडलो गेले पुढे अचूक जर फेक असली असती तर कदाचित काय केतन मात्र पाणी भरता यार. पेंडुलकर एका बाजूने कोणी ठेवला ना मॅची नाही फोटो काय यामध्ये ही बॉडी या टी शर्ट गेले मध्ये डाय सांगते जरा अगोदर ये तू बघलं क्रिकेटच्या भाषेमध्ये लेमन कट म्हणतात. तसा हा फटका आणि चेंडू सीमा रेषेबाहेर. क्रिकेटमधील जे कट आहेत त्यातील हा एक वेगळा कट लेमन कट. पण चेंडू हा षटकार चेंडू लॉक केलं बॉल बॅटरा फक्त फटका बॅटअप करतोय तो लॉंग क्षेत्ररक्षक दरम्यान 2 धावा आहेत. काही जे फटके आहेत क्रिकेटमधील नानाजी कुडाळकर यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचंही मंडळातर्फे खूप खूप स्वागत आहे. आणि फलंदाज षटक संपले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संख्या 7 बरोबर आणि हनुमंत या ठिकाणी सुंदर फटका करता फटका. पहिल्या षटकातील मॅन्डेट आणि पॉवर प्लेचा असल्यामुळे निर्बंध 2च क्षेत्ररक्षक या 20 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतील. त्याचा फायदा उठवत दिनेश मुद्रक रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. पुन्हा एकदा राजू पेंडुलकर आपल्या गोलंदाजी मार्गवरून आक्रमक इरादा रिव्हर्स स्वीप करण्याचा फटका रिव्हर्स स्वीपचा फटकण्याचं आव्हान पुन्हा एकदा राजू पेंडुलकर आपल्या गोलंदाजी मार्ग हलकेसे ग्रांट केला जातो. एक धाव तर पळून पूर्ण केली जाईल. फलंदाजीला या ठिकाणी फटका जमिनीला घडला जाणारा फटका चेंडू येतोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार सुंदर चौकार चंद्रराज यादव यांच्याकडून या चौकार. राजू पेंडुलकर मार्क फुलटच पद्धतीचा चेंडू बॅक टू द बॉलर पद्धतीचा बॅटची कड घेतोय. विकेट गेलो ना. तर या ठिकाणी हनुमंत तळेकर हे त्रिफळाचीच बाद होत आहेत. पहिला चेंडू त्या षटकाचा तांबेचा सुंदर चेंडू तुला जाईल. तांबे गोलंदाज आपलं पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक मारा करण्यासाठी होतं सज्ज. या ठिकाणी पुन्हा हल्लावरे पुन्हा एकदा तांबे या ठिकाणी जोराचा फटका पाहिला गेला. थोडं क्षेत्ररक्षकच्या पुढे चेंडू पडतोय तोपर्यंत या ठिकाणी बघितलं गेलं. 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातील. गुड दिली जाते तो 11 असती धावसंख्या. पुन्हा एकदा तसा स्लो पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना 61 धावांचा 5 लाख करायचा आहे.
क्षण खूपच पांगलेलं पाहायला मिळेल. या ठिकाणी बॅटची कड घेतोय आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर मिड तर षटक मारा करतोय तो विकास. हा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पळी करताना या ठिकाणी जोरचा फटका, धीरे ते लगे चेंडू ट्रॅव्हल करतो, डन 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 डन, 1 2 3 4 चेंडू सीमा रेखा पार, 4 धावांसाठी सुंदर असा चौकार पाहायला मिळतो. याच फटक्याची निदान जवळ 12 धावांची सरासरीची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर त्रिफळाची बाद विकास चांगली एक सफलता संघासाठी मिळवून देतोय. 16 धावसंख्येवर मिळत नाही. या ठिकाणी सुंदर चेंडू थोडासा या ठिकाणी एक खेळची संधी होती, बॅटची कड घेतली गेली, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निघतो. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळची शक्यता नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद होईल. 5व्या गड्याच्या रूपामध्ये विजय पेडणेकर एकामागे एक अशी लाईन लावली जाते. गोलंदाज चित्तरंजन जाधव पहिला चेंडू निर्धार करतोय. त्याच्यासमोर गणेश घाडी, पुन्हा एकदा वल्लव रे नकवा, वल्लव अशी काहीची स्थिती फलंदाजीचा. या ठिकाणी वाईटचा दाद मागण्यात येते, पंच सांगतायत नियंत्रित रेषेतून चेंडू असल्यामुळे वाईट दिला जाऊ शकत नाही. पुन्हा एकदा फुलटॉप पद्धतीचा चेंडू मारण्याचा चांगला संधी होती, परंतु एक चोरटी धाव म्हणावी लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा एक टॅप करण्याचा प्रयत्न होता, उचली घेणाऱ्या चेंडूवर या गोलंदाजी नाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटची कड घेते, एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी चांगला फटका आहे आणि या ठिकाणी खेळची बाद होतोय. बाबू मेत्री सामना एकतर्फी होताना यवनात तरुणात असताना खूप चांगली गोलंदाजी करायचा. या ठिकाणी एक धाव ही निश्चित पळून पूर्ण होताना 2 चेंडूंचा खेळ बाकी. या ठिकाणी चांगला फटका, एक धाव, शेवटचा चेंडू औपचारिकता बाकी असेल करताना या ठिकाणी चांगला फटका आहे, एक धाव तर निश्चित आहे. विजय है अब सबके बाहर घूम करके एक बार बाद खैरनगर फाइनल के बीच में से एक गोली की रफ्तार से जा रहे फाइनल पाउंडलैंड के ऊपर से 6 रन के लिए एफर्टलेस स्ट्रोक. देखिए मैं इसी बात का जिक्र कर रहा था. उसके बाद फिर एक बार और ये प्रतियोगिता फिर एक बार विरोध केला स्पर्धा के लिए स्पर्धा ऑल ओवर विद कारपेट निकल पड़ी शॉर्ट टर्न पर डिग्री सेल्सियस तापमान. बहुत बढ़िया रिवर्सिव, क्या स्वीप है ये, देखिए बहुत ही खूबसूरत स्वीप और बाउंड्री नहीं गई है. किती गेले मुलाची 65 4 रन 20 4 रन चालते. चाहे वो रिवर्स स्वीप हो या लेट कट हो बीच. क्योंकि बाद ऑफ के स्पर्धा मिडल क्षेत्र में फील्डर तैनात है और एक आसान का कैच मालवण विशाल लुडबॅग 7व्या नंबरात पाठवले. ऑफ द टोस जिसे कहा जाता है क्रिकेट की भाषा में, जिसे ऑफ द टोस कहा जाता है. हे करूया त्याचं जरा बड्डेचं बुके घेऊन दिलंय. बड्डेचं हे करूया आपण त्या पाठीयात. याची बरं घ्यायची. खुशी से स्वीकार कर लिया फील्डर ने. बहुत बढ़िया कैच वहाँ पर. गुरु की ये गेंद आप सबके बाहर. आता हे चावली द्या. गुरु की ये गेंद बहुत अच्छी गेंद. गुरु
दोनों इस बीच ये है अब सबके बाहर स्पिनर्स का भी बोलबाला हो सकता है इस बीच ये गेंद अब सबके बाहर वहां पर बरोबर दाबले नया पहली गेंद और पिच गए हवा में वहां पर फील्डर हे काय जोर घातले ना हल्के से हड़बड़ा गए कळलं ना कळलं ना नाही नाही कमरेन बाद कैच कन्वर्ट करे या नहीं हमारे साथ कमेंट का टाइप समाप्त हुई इस बीच पर दबाव में और यहाँ पर कैच छूटा हुआ कल्याणकर हरियाणा के द्वारा माफ कीजिए और कल से ऑब्वियस है इस बीच ये गेंद उनके बाहर इस मरतबा फ्लैश किया इस मरतबा बॉल के ऊपर से गेंद जाने वाली थर्मन बाउंड्री के बाहर 4 रन लू गेंद की कड़ा प्रहार किया और पिच गेंद हाथ वाली बना वहां पर पार निकला मस्त। वहां पर हल्की सी मिसफील्डिंग हुई लेकिन बैकअप किया इस मरतबा डीप एक्स्ट्रा कवर के फील्डर के द्वारा और इस बीच ये 2 रन का इजाफा इन 2 रन के साथ पिच ऑप्शन के बाद इस पर दबा उतर दिया फील्डर वहां पर लेकिन गेंद निकल पड़ी डिप कर बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए गुड शॉट बाहर इस पर दबा लॉक किया लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर तैयार है वहां पर और एक पारी समाप्त हुई यहाँ पर मुंगेकर की काफी क्लोज फुल टॉस गेंद ट्रायल के मतलब मेडल के ऊपर से बैकअप करने वाली लंबन का फील्डर गेंद को फील्ड करके थ्रो करते हैं पर्याप्त समय था दूसरे रन का बहुत अच्छी रनिंग बिटवीन से खराब गेंद ऑप्शन के बाद 10 पर गए गेंद को स्क्वायर ड्राइव किया गेंद जा रही है इस मरतबा एक